नाव राहणार मोदा, नागपूर जिल्हा. तुमचं तसंही सुरुवातीला त्रास हा भरपूर होता. नाकामध्ये सतत शेंबडाचं प्रमाण जास्त असायचं. त्यामध्ये त्याला झोपेमध्ये त्रास पण व्हायचा, झोप चांगली यायची नाही. त्यानंतर सरांकडे आलो. ट्रीटमेंटसाठी सुरुवातीला थोडंसं एक्सरे वगैरे केलं तर त्यामध्ये प्रमाण जास्त होतं. नाकाचा शेप पण बिघडत आलेला होता. तोंडाचा पण फेस राहतो तो फारसा बिघडत आलेला होता. आणि नंतर औषधीचं प्रमाण जेव्हा चालू झालं त्यानंतर हळूहळू त्याचं ते प्रमाण कमी होत गेलं. सर्दीचं प्रमाण सुरुवातीला कमी झालं, त्यानंतर ती रेग्युलर यायला आता तर बऱ्यापैकी संपलंच आहे. लास्ट रिपोर्टमध्ये आता काहीच राहिलेलं नाही.